आज दीप अमावस्या. एका छोट्याशा दिव्यामुळे एका गरीब कुटुंबाच्या घरात बदल घडला. पण त्या दिव्यामागे नेमकं काय रहस्य होतं? दीप अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा का केली जाते, यामागची ही सुंदर लोकपरंपरागत कथा तुम्ही कदाचित ऐकली नसेल. शेवटपर्यंत ऐका. खूप वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. घरात पैसा कमी होता, पण देवावरील श्रद्धा मात्र खूप मोठी होती. त्या घरातील आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावत असे. ती म्हणायची, घरात कितीही अडचणी असल्या तरी देवाचा दिवा कधी विझू देणार नाही. एकदा आषाढ अमावस्येची रात्र आली. घरात तेल जवळजवळ संपले होते. त्या दिवशी दिवा लावण्यासाठी सुद्धा पुरेसं तेल नव्हतं. पण त्या आईने हार मानली नाही. घरात जे थोडंसं तेल होतं त्यातून तिने देवासमोर एक दिवा लावला. त्यानंतर घरातील जुने दिवे स्वच्छ केले, त्यांना घासून पुसून हळद कुंकू लावलं आणि मनापासून प्रार्थना केली. ती म्हणाली, हे दीपदेवा, आमच्या घरातील अंधार दूर कर, आमच्या घरात सुख शांती राहू दे आणि आम्हाला समृद्धी दे. तिच्या या निश्चिम श्रद्धेने देवी लक्ष्मी प्रसन्न झाली. अशी मान्यता आहे की पुढच्या दिवसापासून त्या कुटुंबाच्या आयुष्यात हळूहळू चांगले बदल घडू लागले. त्यांच्या अडचणी कमी होत गेल्या आणि घरात सुख शांती नांदू लागली. म्हणूनच अशी श्रद्धा सांगितली जाते की दीप अमावस्येला दिव्याची पूजा करताना दिव्यापेक्षा आपल्या मनातील श्रद्धा आणि भक्ती अधिक महत्त्वाची आहे. आपल्या परंपरेत दीप हा ज्ञान, शुभता, प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. म्हणून या दिवशी घरातील दिवे स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा केली जाते. आणि म्हणूनच दीप अमावस्येला आपण प्रार्थना करतो, जसा हा दिवा अंधार दूर करतो तसाच आमच्या जीवनातील अज्ञानाचा आणि संकटाचा अंधार दूर होऊ दे आणि ज्ञान, सुख, शांती, समृद्धी सदैव राहू दे. काही घरांमध्ये या दिवशी 11 दिवे लावण्याची परंपरा आहे. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. हे 11 दिवे कुठे कुठे ठेवायचे? पहिला दिवा देवघरात, दुसरा दिवा घराच्या उंबरठ्यावर, तिसरा दिवा तुळशीजवळ, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा दिवा घराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेला ठेवायचा. आठवा दिवा स्वयंपाकघरात ठेवायचा. नववा दिवा घराच्या मध्यभागी किंवा हॉलमध्ये ठेवायचा. 10वा दिवा अंगणात ठेवायचा आणि 11वा दिवा झाडाच्या मुळाशी ठेवायचा. मान्यतेनुसार या दीपपूजेमुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि स्थैर्याची प्राप्ती होते.